केम्पेगौडा एअरपोर्ट टर्मिनल 2 जगातील सर्वात सुंदर एअरपोर्ट पैकी एक. हा कसा होता संपूर्ण प्रवास आणि कसं वाटतंय आता? आपली मराठी माणसं, आपले मराठी उद्योजक, त्यांचं आपल्या कार्याप्रती असलेलं वेळ इतकं प्रचंड आहे की अशा प्रकारचं कामं करणारे एकमेव द्वितीय फक्त आपण आहोत किंवा ही कंपनी आहे. आता त्याच्यानंतर त्याचा ग्रँड स्केल, एवढ्या लार्ज स्केलवरती, एवढ्या लार्ज क्वांटिटीवरती त्या बेल्स आणि बेल्स बनवायचे. मग तो पुढचा प्रवास कसा होता? ग्रँड म्हणतोय, लार्ज म्हणतोय, आपण थोडं क्वांटिटीच्या नंबर्समध्ये बोलूया की व्हर्टिकल गार्डन जे आहे ते ऑलमोस्ट 55,000 स्क्वेअर फूट आहे. हाईट म्हणाल तर 10 मीटर ही मॅक्सिमम हाईट आहे त्याची. 22 वेगवेगळ्या लोकेशन्सवरती ग्रीन वॉल्स केलेल्या आहेत. तर ऑलमोस्ट 5.5 लाख झाडं ही सगळी मिळून बेल व्हेल्स आणि व्हर्टिकल गार्डन्समध्ये आहेत. बापरे, तुम्ही गार्डनिंग मध्ये कसे आलात, व्हर्टिकल गार्डनिंग मध्ये कसे आलात, तुमचा प्रवास कुठून सुरू झाला? तुमच्या दृष्टीने व्हर्टिकल गार्डन म्हणजे काय? ELT म्हणजे प्रदीप आणि आमची टीम. क्या बात आहे. अनुराधा मॅडम म्हणजे मल्टीप्लायर. तुमचं स्वप्न कुठेतरी एखाद्या शांत ठिकाणी दोघांनी जाऊन 8 दिवस व्यतीत करणं. आतापर्यंतचा प्रवास म्हणजे गॉड गिवन. आयुष्य म्हणजे प्रदीप हा, इट वॉज द मोस्ट रोमॅन्टिक आन्सर आय थिंक. चॅलेंज म्हणजे परत प्रदीपच रे. एक पान शिकण्याचे, एक पान प्रेरणेचे. मित्रांनो नमस्कार. एक पान प्रेरणेचे या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत एका अशा अवलियाला जो फक्त हॉरिझॉन्टली नाही तर व्हर्टिकल गार्डन करण्यामध्ये जगामध्ये एक्सपर्ट आहे. केम्पेगौडा एअरपोर्ट टर्मिनल 2 ज्याला युनेस्कोने जगामधील सर्वात सुंदर एअरपोर्ट म्हणून बहुमान दिला आहे, अशा एअरपोर्टवरती हँगिंग बेल्स अँड वेल करण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी हे सर्व शिवधनुष्य कसं पेललं, ह्या मागची मॅनेजमेंट कशी केली, हे आता जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. केम्पेगौडा एअरपोर्ट टर्मिनल 2 बेंगलोर एअरपोर्ट याला युनेस्कोने जगातील सर्वात सुंदर एअरपोर्ट पैकी एक अशी गणना केली आहे. हा कसा होता संपूर्ण प्रवास आणि कसं वाटतंय आता? आता ज्यावेळेला सगळं संपलंय त्यावेळेला एक काहीतरी भरून पावल्याची नक्कीच मनामध्ये भावना आहे. याची सुरुवात झाली ती सप्टेंबर 2018 मध्ये. त्यावेळेला त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं फोन आला होता की ते काही अशा कंपनीच्या शोधात आहेत की ज्यांना या हँगिंग बेल्स व्हेल्स व्हर्टिकल गार्डन्स ह्याच्या मॉकअप करून देण्यात येतील. प्रदीप, मला वाटतं इथून पुढे खरं तर तुझी सुरुवात आहे, कारण त्याची सुरुवात तुझ्याच कामापासून झाली. ॲक्च्युली ग्रँड असोसिएट्स आणि सॉम हे त्या प्रोजेक्टचे लँडस्केप आर्किटेक्ट्स आणि प्रोजेक्ट आर्किटेक्ट्स आहेत. त्यांनी एक जगावेगळी संकल्पना आणली होती. त्याच्यामागचं कारण असं होतं की साऊथ इंडिया हे आर्किटेक्चरमध्ये टेम्पल आर्किटेक्चरसाठी म्हणून प्रसिद्ध आहे. कुठल्याही मंदिराची सुरुवात आपण घंटा वाजवून करतो. अगदी तसं तुमच्या प्रवासाची सुरुवात आणि त्याच्या सुरुवातीला घंटा, अशा कन्सेप्टनी त्यांनी हे सगळं प्रपोज केलं होतं. डिझाईन झालेलं होतं, पण ते प्रत्यक्षात आणणं, त्यासाठी बेल असेल, व्हेल असेल, ही डिझाईन करणं, ती तिथे टिकाऊ पद्धतीने राहील, त्याच्यावरती झाडं वाढतील, वरतून खाली काही पानं, माती, पाणी पण न पडता ते वरचेवर आपल्याला मेंटेन करता येईल, अशा प्रकारचं एक सस्टेनेबल आपण जे म्हणू, बरोबर, टिकाऊ असं तिथे ग्रीनरी निर्माण करणं, असा एक चॅलेंज होता. आणि तो जगात तसा कुठे प्रोजेक्टच नाही आहे रेफरन्सचा, त्यामुळे तो पहिल्यांदाच होणार होता. क्या बात आहे. लकीली कलकत्त्यामध्ये आम्ही एक वाईन बॉटल असते ना तशा आकाराचं 35 फूट उंच अशी आणि 14-15 फूट रुंद बापरे, अशी एक बाटलीच्या आकारामध्ये ग्रीनरी तयार केली होती. आणि तो अनुभव गाठीशी असल्यामुळे त्या अनुभवाच्या जोरावरती ही बेल मला सहज करता येईल याची खात्री वाटत होती. आणि खरं सांगायचं तर तिथल्या अथॉरिटीज, अगदी टॉप मॅनेजमेंट, या सगळ्यांनी विश्वास दाखवला आणि त्यामुळे आम्ही पहिल्यांदा मॉकअप एक तिथे तयार करून दिला. तो यशस्वी झाल्यानंतर मग तशी गुंतवणूक खूपच मोठी होती सगळ्यांचीच, बरोबर, आणि जास्त जबाबदारीचं होतं. वैयक्तिक असं तर निर्णय पटकन घेता येतो. बरोबर. तर त्यांनी मग आम्हाला सांगितलं की नाही, आम्हाला सर्व प्रकार हे नव्या होणाऱ्या बिल्डिंगमध्ये तुम्ही लावून दाखवा आणि मग नंतर आपण मास स्केलबद्दलचं एक अप्रुव्हल देऊ. सर, पुढे जाण्यापूर्वी तुम्ही म्हणाल की मॉकअप करून दिला, म्हणजे नेमकं तुम्ही काय केलं आणि ते कुठे तयार केलं?
तर मॉकअप म्हणजे कुठल्याही गोष्टीची एक रंगीत तालीम कशी असते तसं एक सबंध प्रॉडक्ट तयार करून तो फुल परफॉर्मिंग स्टेजमध्ये आणून आपल्याला त्यांना दाखवायचा असतो. आता एवढ्या मोठ्याला हे सुद्धा एक कॉन्ट्रॅक्टच होतं. तर त्याच्यामध्ये म्हणजे IoT बेस्ड इरिगेशन, आता हे जेवढं वरती 55 फूट उंचीवरती टांगल्या जाणाऱ्या या बेल्स आणि वेल्स आहेत, इथं जाऊन पाणी आहे का हे बघणं शक्य नाही. मग यासाठी ऑटोमेशनची गरज आहे, सेन्सर बेस्ड ऑटोमेशन. तर आम्ही आधीपासून काही काम त्याच्यामध्ये केलं होतं. त्यामुळे आमच्याकडे काही प्रॉडक्ट्स होते असे की ज्याच्यामध्ये आम्ही तिथे काय चाललंय ते जाणून घेऊन त्याला कमांड देऊन पाणी बंद करणं, चालू करणं, पंप चालू करणं, बंद करणं, किंवा ते एकमेकाशी इंटरनेट ऑफ थिंग्स IoT. तर IoT बेस्ड आमच्याकडे एक कार्यप्रणाली होती, आमच्याकडे होती सिस्टीम एक. तर त्या जोरावरती आम्ही त्यांना संपूर्णतः उपयुक्त आणि वापरात मध्ये असणारी अशी त्यांना एक सुरुवातीला मॉकअप म्हणतो आपण. तर मॉकअप असा त्यांना आपण तिथे त्यांच्या जागेमध्ये नेऊन इन्स्टॉल करून दाखवला. आणि तो एक टर्निंग पॉईंट बनला की जी कधीच नाही घडलेली गोष्ट, ती गोष्ट त्यांना स्वतः मूर्त स्वरूपात फुल परफॉर्मिंग अशी बघायला मिळाली. आणि मग ती पास झाल्यानंतर हा प्रोजेक्ट पुढे जाणार याची खात्री झाली. सर तुम्ही तो मॉकअप केलात, पण मला हे गॅरंटी आहे की अशा प्रकारचा जेव्हा एखादा मोठा आणि जागतिक दर्जाचा प्रोजेक्ट बनतो त्यावेळेला नक्कीच ते इतर देशामधून सुद्धा किंवा संपूर्ण जगामधून सुद्धा ते सुद्धा सर्वे करत असतील. आणि मग त्याच्यामधून आपल्या कंपनीची निवड होणे, याच्यामागे तुम्हाला काय हे वाटतं, किंवा त्यांनी का आपली निवड का केली असावी? मला असं वाटतं की अशा प्रकारचं हे एक सिंगल गोष्ट नाही आहे. याच्यामध्ये हॉर्टिकल्चर, इंजिनिअरिंग, तुम्ही आर्किटेक्चर, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, मेंटेनन्स, अनुभव, उंचावर काम करण्याचा अनुभव, त्याच्यानंतर वेगवेगळ्या मटेरियल्स वापरणं, त्याच्या व्यतिरिक्त हे काम घडण्यासाठी तिथे झाडं लावण्यासाठीच्या आवश्यक तशा आकाराच्या आणि फीचर्स असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कुंड्या, त्याच्यामधून पाणी कुठेही वाहून न जाता ते विशिष्ट दिशेनेच जाऊ शकेल हे. आणि इन ॲडिशन टू दॅट हायली कस्टमाइज्ड IoT बेस्ड ऑटोमेशन, इरिगेशन ऑटोमेशन सिस्टीम, इवन ड्रेन सुद्धा. तर हे सगळं एकाच वेळेस उपलब्ध असणारे कदाचित जगातले आपण एकमेव होतो. क्या बात आहे. कसं झालं, आणि त्यावेळेला भारतामध्ये एवढ्या प्रमाणात प्रोजेक्ट केलेली कंपनी तर ही ELT होती की ज्यांनी भारतातल्या विविध राज्यांमध्ये, विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रीन वॉल्स, हाईटवरची ग्रीनरी की जी वर्षानुवर्ष टिकलेली आहे, सस्टेनेबिलिटी आणि मेड इन इंडिया, या दोन मोठ्या गोष्टींनी मला वाटतं ह्याच्यामध्ये एक रोल प्ले केलेला आहे. अगदी अगदी. आणि मला हेच खरं तर नमूद करायचं आहे की आपली मराठी माणसं, आपले मराठी उद्योजक, त्यांचं आपल्या कार्याप्रती असलेलं वेळ इतकं प्रचंड आहे की अशा प्रकारचं कामं करणारे एकमेव द्वितीय फक्त आपण आहोत किंवा ही कंपनी आहे. आणि सर खरोखर तुमच्यासोबत आज गप्पा मारताना मला खूप आनंद होतोय. आपण अजून थोडंसं पुढे जाऊया. आता तुम्ही मॉकअप केलात, त्याच्यानंतर त्यांनी तो अप्रूव्ह केलात, आता त्याच्यानंतर त्याचा ग्रँड स्केल, एवढ्या लार्ज स्केलवरती, एवढ्या लार्ज क्वांटिटीवरती त्या बेल्स आणि वेल्स बनवायचे आहेत. मग तो पुढचा प्रवास कसा होता? याच्या ट्रायल्स ज्या वेळेला घेत होते त्यावेळेला जे SOM ह्याचे प्रोजेक्ट आर्किटेक्ट किंवा बायलचे वेगळे वेगळे अधिकारी यांच्या सातत्याने आमच्याबरोबर इंटरॅक्शन्स होत होत्या. आता एक मिनिट तुम्हाला फक्त थांबतो. हे SOM जे काही आर्किटेक्चर आहेत हे कुठचे आहेत? आपल्या इंडियामधले? न्यूयॉर्क बेस्ड. ओके, म्हणजे तिथून त्यांनी स्ट्रक्चर डिझाईन करून आपल्याला पाठवलं. तो प्रोजेक्टच त्यांनी संबंध प्रोजेक्ट आर्किटेक्ट आहे. येस. त्यामुळे सर्व गोष्टी त्यांच्याच अंडर आहेत. मग त्यांच्या अंडर लँडस्केप डिझायनर, ग्रँट असोसिएट UK मधले, त्यांनी कन्सेप्ट डेव्हलप केली. आणि मग त्याच्या पुढे ते टेक्निकल गोष्टींवर मूर्त स्वरूपात आणणं, त्यासाठीचं आवश्यक ते प्रॉडक्ट, काय म्हणूयात आपण, डिकोडिंग द प्रॉडक्ट, हा जो पार्ट आहे तो आम्ही केला. आणि मग डिझाईन अँड बिल्ड सारखं आम्ही ते शेवटपर्यंत तो प्रोजेक्ट कुठे सल्लागाराच्या स्वरूपात, कुठे सुपरवायझरच्या स्वरूपात, कुठे ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्टरच्या स्वरूपात, अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे रोल्स एकाच वेळेस करून आम्ही बेल्स वेल्स हे मुख्य आकर्षण आहे. तसं बघायला गेलं तर बँगलोर एअरपोर्ट अनेक पद्धतीने जगातला अव्वल आहे. म्हणजे तिथे काय म्हणूयात आपण, त्या गार्डनचं नाव फॉरेस्ट ऑफ अबंडन्स, त्याला बायोडायव्हर्सिटी पार्क म्हटलंय, कारण त्यांनी भारतातनं विविध भागातनं वनस्पती गोळा केल्या, या तिथे लावलेल्या आहेत.
नुसत्याच भारतातनं नाही तर जगातनंही वेगवेगळ्या ठिकाणाहून आणून, म्हणजे त्याच्या मागची कन्सेप्टच ही होती की बाबा वेगवेगळी झाडं ही लोकांना इझिली बघायला मिळतील. आणि हा एक खूप मोठा प्रवास होता. मी पण त्या एअरपोर्टचा अभ्यास करत होतो की साधारणपणे बेंगलोरच्या आसपास असलेले 9 हिल्स त्याच्यावरच्या ज्या अतिशय दुर्मिळ प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत तिथे आणून त्यांचं जतन केलंय आणि त्यांच्यामध्ये त्यांचं एक छान वाक्य आहे की या वनस्पतींना अगदी चांगलं होण्यासाठी, फ्लरिश होण्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण तिथे त्यांना दिलं जाईल. सो अतिशय युनिक असं त्याचं हे आहे आणि नॅशनल जिओग्राफिक वरती एक 18-19 मिनिटाची त्याची डॉक्युमेंटरी सुद्धा आलेली आहे. ओके, आपण या प्रवासाला अजून थोडं पुढे जाऊया. तर त्या पद्धतीने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मेगा स्केलवरती, म्हणजे बुलेवार्ड, त्याचा ॲक्सेस रोड असेल, बांबू वर्क असेल आतलं, किंवा प्रत्येकजण एका वेगळ्या स्केलला काम करत होतो. कदाचित प्रत्येकजण त्या स्केलला पहिल्यांदाच काम करत असेल, वेंडर्स सुद्धा. बरोबर. म्हणजे बुलेवार्डसाठी 2 मोठे कॉन्ट्रॅक्टर होते, असे वेगवेगळ्या जागांवर वेगवेगळे. तसं आमच्याकडचा जो पार्ट होता तो सुद्धा अतिशय नव्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या ग्रीनरीचा होता. माझ्या नशिबाने मला बॅकग्राऊंड जी आहे ती वर्कशॉप, नंतर लहानपणापासून जतन केलेली आणि वाढवलेली नर्सरी, आणि शिवाय वर्कशॉपमुळे जे काही ज्ञान आलेलं होतं ते, आणि मोठमोठ्या आर्किटेक्ट्स बरोबर काम केल्यामुळे डेव्हलप झालेली नजर, या सगळ्याच्यामुळे हे आव्हान कसं आपण स्वीकारायला पाहिजे आणि कसं फेस करायला पाहिजे, कसं त्याच्यामध्ये मार्ग काढायला पाहिजे, याचे काहीसे ठोकताळे माझ्या मनामध्ये होते. बरोबर. पण ज्यावेळेस पहिल्यांदा मी स्वतः जाऊन त्या 5-6 बेल लटकलेल्या पाहिल्या, त्यावेळेस खरं त्याचं महाकाय आकारा विकळा रूप ते तेव्हा कळलं. जो ग्रँडनेस जो म्हणतो तो पहिल्यांदा कदाचित मला भीती वाटली की अरे बापरे, किती मोठं आहे, काय आहे हे. आणि नंतर मात्र ते आमचं रोजचंच झालं. आणि मग नंतर परत तसं नाही, मग हळूहळू त्या काय म्हणूया आपण, भीतीची जागा अभिमानाने घ्यायला सुरुवात झाली. आणि तो फक्त आम्हाला दोघांना किंवा आमच्या जोडीचे सगळे त्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले डिझायनर आहेत, बायल कंपनी, बँगलोर एअरपोर्ट अथॉरिटीचे सगळे जे स्टाफ आहे, ते प्रत्येकाचा त्याच्यात वाटा आहे आणि मोठा वाटा आहे. आम्ही कदाचित त्याच्यामधलं फक्त बेल, वेल आणि ग्रीन वॉल एवढंच केलं, पण तो प्रचंड प्रोजेक्ट आणि त्या ह्याच्यामध्ये खरोखर आम्हाला हा रोल प्ले करायला मिळाला. त्याच्यामध्ये या सगळ्यांचं योगदान जसं आमचं आहे तसं आहे. आणि ह्याच्यामध्ये मुख्य जे आहे की खूप पूर्वीपासून याच्यावरती, म्हणजे 2018 पासून 2022 सालापर्यंत, 21 सालापर्यंत तिथे एक नर्सरी सुद्धा मेंटेन केली होती. की ॲक्च्युअल साईटवरती आत काम करायला वेळ कमी मिळणार हे आम्हाला माहिती होतं, सगळ्यांनाच माहिती होतं. त्यामुळे इथे एक वेगळी नर्सरी निर्माण करून तिथे त्या प्रकारचे झाडं त्या मॉड्युल्समध्ये लावून तयार ठेवली होती की 2 महिन्यामध्ये इन्स्टॉलेशन करायची वेळ तिथे आपल्याला करता यायला पाहिजे, अशी सगळ्याची सिद्धता होती. मग याच्यासाठी ज्या बेल्स वेल्स तुम्ही बघता एवढ्या मोठमोठ्या 22 फुटी 25 फुटी अशा आहेत, त्याची वजनं खूप सारी आहेत. तर ह्या सगळ्यासाठी एक मोठी तिथे वर्कशॉप बांधलं गेलं होतं. आणि तिथे इव्हन पेंट शॉप पण केलं होतं की सगळ्यांचा रंग मॅच व्हावा, व्हेरिएशन येऊ नये, असं सगळं. आणि एवढ्या मोठ्या बेल्स दुसऱ्या कुठल्या जागांवरून शिफ्ट करणं शक्य नाही, म्हणून त्या प्रिमायसेसमध्येच मोठा कारखाना असेंब्लीसाठीचा असा तयार केला होता. स्टोरेज होतं मोठं. आणि तिथून ते तिथे जवळ नेऊन जिथे जिथे वजन वाढल्यानंतरच्या किंवा आकारमान वाढल्यानंतरच्या सगळ्या ज्या काय प्रक्रिया आहेत त्या तिथे आत असेंब्लीमध्ये, आणि जे सुटे पार्ट तयार करणे हे ज्या त्या वर्कशॉप्समध्ये 7-8 ठिकाणी असे करून त्याची तिथे असेंब्ली केली. आणि L&T सारखी मातब्बर कंपनी तिथे हे होस्टिंगसाठी वरती उचलून लावण्यासाठीच त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यामुळे त्यांचा सुद्धा याच्यामध्ये एक वाटा आहे की दिलेल्या वेळामध्ये त्या सगळ्या वरपर्यंत उचलून सर्व सेफ्टीचे रूल पाळून वरती नेणं लावणं आणि ते आम्हाला हँडओव्हर करणं परत प्लांटेशनसाठी, ऑटोमेशनसाठी. तर असं हे सगळ्यांचं मिळून एक अकराळ विकराळ पण अतिशय यशस्वी असं काम आपण म्हणू शकतो. नक्कीच ते यशस्वी झालंय. पुढे जाण्यापूर्वी आपण ग्रँड म्हणतोय, लार्ज म्हणतोय. आपण थोडं क्वांटिटीच्या नंबर्स मध्ये बोलूया की त्या बेल्स किती आहेत, वेल्स किती आहेत, तुम्ही जे सगळं व्हर्टिकल गार्डन तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये किती झाडं वापरलेली आहेत? 349 व्हेल्स आहेत. ओके. 120 बेल्स आहेत. प्रत्येकामध्ये टायपॉलॉजीज म्हणजे त्याचे प्रकार वेगळे आहेत. व्हर्टिकल गार्डन जे आहे ते ऑलमोस्ट 55,000 स्क्वेअर फूट आहे, म्हणजे 1 एकरापेक्षा जास्त आहे. हाईट म्हणाल तर 10 मीटर ही मॅक्सिमम हाईट आहे त्याची. 22 वेगवेगळ्या लोकेशन्सवरती ग्रीन वॉल्स केलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकामधला
जो शेड शॅडो पॅटर्न किंवा तिथे असणारं एक आपण क्लायमॅटिक कंडिशन म्हणू किंवा मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन म्हणू, त्या वेगळ्या आहेत. झाडांच्या सुरुवात जेव्हा आम्ही केली त्यावेळेला जवळजवळ एक 400 व्हरायटीज वरती तरी कमीत बापरे, कमी काम अभ्यास केलं. केला होता. आणि त्यातनं फायनलाइज नाही म्हणता येणार, पण ज्या ऍक्च्युअल सक्सेसफुल ठरत गेल्या त्याही सगळ्यात शेवटी ऑलमोस्ट 120 वेगवेगळ्या व्हरायटीज. आता मी व्हरायटीज म्हणते परत, त्याच्यामध्ये काही आणखीन ऍडिशन्स झाल्या आहेत, किंवा एक आपण ड्रॅसिना म्हटला तर एक ड्रॅसिना ही स्पीशीज झाली, पण त्याच्यात आणखीन परत जे इतर टाईप्स आहेत ते सगळे, म्हणजे तसं जर बघायला गेलं तर ऑलमोस्ट 5.5 लाख झाडं ही सगळी मिळून बेल व्हेल्स आणि व्हर्टिकल गार्डन्स मध्ये आहेत. बापरे. तर आपण बघितलं की इतकी जवळपास 5.5 लाख झाडं आपण त्या ठिकाणी वापरलीत, आणि एवढं सगळं मॅनेज करणं म्हणजे खरंच खूप मोठं टास्क आहे. आपण या व्हर्टिकल गार्डनकडे, बेंगलोर एअरपोर्ट परत येणारच आहोत, पण तत्पूर्वी मला तुमच्या प्रवासाकडे यायचं आहे की तुम्ही या व्यवसायामध्ये कसं आलात, तुम्ही गार्डनिंग मध्ये कसे आलात, व्हर्टिकल गार्डनिंग मध्ये कसे आलात, तुमचा प्रवास कुठून सुरू झाला? माझा प्रवास एका जांभळाच्या झाडावरती 30 फुटावर बसून सुरू झाला. येस, मी टेट टॉक मध्ये बघितलंय. ऍक्च्युली शाळेतून घरी येणं म्हणजे त्याला एक असा सिक्वेन्स होता की दप्तर दारामध्ये टाकायचं, पेरूच्या झाडावर चढायचं, पेरू खाऊन झालं एकदा, पहिली भूक संपली की इतर झाडांच्या, या झाडाच्या टोपीवरून त्या झाडावरती असे करत करत जांभळाच्या झाडावर जाऊन बसलं. त्याला खालच्या 30 फुटात एक काही फांदी नव्हती, त्यामुळे त्याला एक पर्टिक्युलर क्रम होता, त्याने गेलं नाही तर तुम्ही पोचायचं नाही तिथे. तर तिथे आणि तिथे बसून मी सगळा माझा अभ्यास सगळं त्या जागेवर बसून मी करायचो. आणि तिथे बसलेलं असताना वेगवेगळे कीटक, जांभळासारख्याला खोडामधूनच फुलांची दांडा बाहेर येणं, वेगवेगळे पक्षी, ह्या सगळ्याचं निरीक्षण तिथं केलं. किंवा वेगवेगळ्या सीझनला कसे कोंब फुटतात, त्याच्या आधी कसं अपेक्स जो स्पेस आहे ती कशी फुगत जाते, मग कोंब कसा बाहेर येतो, मग की आंब्याच्या झाडामधून याच्यातून कोंब येणारे का फुलं येणारे, हे आपल्याला त्याचा ठोकताळा जमणं, ते शिकणं, तो सेन्स क्रिएट होतो आपल्यामध्ये, आपली मैत्री व्हायला लागते, आपण बोलायला लागतो. आणि मग वेगवेगळ्या माशा, त्यांच्यापासून डाळिंबाची राखण करणं, पेरूची करणं, त्याला पिशव्या बांधणं, किंवा असं करत करत आजोबांचं बोट धरून केव्हा मी नर्सरीमध्ये झालो तेच मला कळलं नाही. 10वीमध्ये माझ्या घरी एक 500-700 झाडं असतील तयार केलेली, आणि असं करत करत 12वी नंतर मी प्रोफेशनल नर्सरीच चालू केली. एक संधी मिळाली तिथे, त्या जागा साफ करून आम्ही 3 मित्रांनी चालू केली. मग असं शिक्षण करत असताना शेवटी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्या 2 मित्रांच्या घरच्यांनी सांगितलं त्यांना की आपण बुद्धिजीवी काम करू, श्रमजीवी करू नका. मग मी स्वतः त्या दोघांचं हे शेअर विकत घेऊन मी स्वतःची नर्सरी म्हणून ती चालू केली. आणि ते झाल्यानंतर एक वेळ अशी आली की BCom झालो होतो मी, आणि मला निर्णय घ्यायचा होता की मी MCom करायचं, LLB करायचं का मॅनेजमेंटचा कुठला कोर्स करायचा का काय. तर मग MCom मी एक्सटर्नल केलं, आणि ICWA सुद्धा एक्सटर्नलच असतं. आणि मी याचा फर्ग्युसन कॉलेजमधला एक कोर्स MCom नंतर इमिजिएटली घेतला, इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर एनी मॅनेजमेंट कोर्सेस. आता हे सगळं शिकण्यामागचा उद्देश असा होता की माझ्या घरचा जो बिझनेस आहे तो इंजिनिअरिंग वर्कशॉपचा होता, आणि त्याची मॅनेजमेंट बघावी या उद्देशाने हे शिक्षण घेतलं. पण मग तो कोर्स करून सगळ्यात शेवटी मी नर्सरी तेव्हा ऑलरेडी चालू केली होती, आणि मग ही नर्सरी वाढत गेली. 1995मध्ये माझी यांच्याशी भेट झाली, आणि 2 सेम पॅशन असणाऱ्या माणसांनी मिळून मग नर्सरी आणखी मोठी होतच गेली, त्याला काही लिमिट उरलं नाही. इव्हन प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा आम्ही खूप सारे प्रोजेक्ट केले, काही प्रोजेक्टना देशाच्या पातळीवरती पुरस्कार पण मिळाले. अरे वा. आणि असं करत मग खूप सगळं वाढत गेलं. पण या सगळ्या स्केलमध्ये मजा येत नव्हती, कारण त्यांनी प्रेशर जास्त होतं, समाधान होतं, आर्थिक ताणसुद्धा असायचे, कारण मोठ्या प्रोजेक्टला मोठं गुंतवणूक आली, प्रत्येक गोष्ट मोठी होत जाते, आणि मध्यमवर्गीय आपल्यासारख्या त्या जागेवरून पुढे जाणाऱ्या कुठल्याही उद्योजकाला खूप सगळ्या प्रकारच्या लिमिटेशन्स असतात. तर हे सगळं करत असताना असं कुठेतरी वाटत होतं की अरे नाही, हे चाललंय हे बरोबर नाही आहे, आपण खूप गुंतत चाललो याच्यामध्ये, आपल्याकडे काहीतरी स्पेशलायझेशन पाहिजे. आणि कसं झालं होतं त्यावेळेला आम्ही ऑलमोस्ट भारतभर काम करत होतो.
भारतातल्या वेगवेगळ्या आर्किटेक्ट्स बरोबर, लँडस्केप आर्किटेक्ट्स बरोबर काम करत होते. पण त्याच वेळेला जसं प्रदीप बोलला तसं की स्केल आणि याच्यामुळे कुठेतरी एक आणि काम रिपिटेटिव्ह होत होतं, म्हणजे त्याच्यात नाविन्यपूर्णता कुठेच नव्हती. अशा पार्श्वभूमीवरती अचानक एक दिवस पेपरमध्ये एक बातमी वाचली की व्हर्टिकल गार्डन, आणि तो शब्द खूप नवीन होता, तोपर्यंत कधी ऐकला नव्हता. आणि काही वेळेला काही प्रोजेक्टच्या गरजेसाठी म्हणून असं कधी आम्ही बांबूच्या जाळीवरती मॉस लावून झाडं लावणं वगैरे हे प्रयोग केले होते, पण ते 100% सक्सेसफुल झाले नव्हते. त्या ह्याच्यावरती असं अचानक लक्षात आलं की अरे हे काय आहे, आणि तेव्हा गुगल बिगल हे पण सगळं नवीन होतं. त्यामुळे पहिल्यांदा असं झालं की सातत्याने प्रदीप आणि मी आम्ही कंटिन्युअसली ऑलमोस्ट 72 तास त्या दिवशी सर्फिंग करत होतो. म्हणजे काय, आणि त्यांनी एक वेगळी दिशा निर्माण झाली का कवाडं उघडी झाली म्हणताच येणार नाही. म्हणजे प्रदीपच्या भाचीचा ज्याला, ती तेव्हा अमेरिकेत शिकत होती आणि आम्ही तिला ही इन्फॉर्मेशन शेअर केली, तर तिचं पहिलं वाक्य होतं की मामा यू आर सिटिंग ऑन अ गोल्ड माइन. ओके. तर तू ताबडतोब तुम्ही हे काहीतरी सुरुवात परस्यू करा, कारण ते तेव्हा तिथेही नवीन होतं. त्यामुळे मग आम्ही बघितलं, सर्फिंगमध्ये आम्हाला कळलं की जगामध्ये एकूण 3 प्रकारच्या सिस्टीम्स आहेत. त्याच्यापैकी काही सिस्टीम्स या भारताला सुटेबल होत्या. मुख्य कसं आहे ना, या सिस्टीम तयार झाल्या आहेत ते देश म्हणजे अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, त्याच्यानंतर सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया. तर या सगळ्या देशांमधलं जर तुम्ही वातावरण पाहिलं तर कुठेही 28 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर सहसा जात नाही. ह्युमिडिटी जी आहे ती अतिशय चांगली 50+ असते. त्या तुलनेमध्ये आपल्याकडे भारतामध्ये जे वातावरण आहे ते लक्षात घेता, आणि आपल्याकडे थंडीच नाही. जिथे थंडी आहे तिथे झाडं डॉर्मन्सीत जातात, इव्हन लोकांना झाडं बदलायची पण सवय असते. आपल्याकडे लोकांना झाडं सतत परफॉर्म व्हायला पाहिजे. झाड मेलं किंवा ते एक्सपायरी त्याला डेट असते हे कोणाला कबूलच नाही आपल्या इथे. त्यामुळे लुक चालत नाही, दिसायला पाहिजे ते अगदी नीट नेटकं दिसायला पाहिजे. म्हणजे परदेशामध्ये अजून हे कन्सेप्ट आहे की बाबा नॅचरल लुक आहे, निसर्गाला नैसर्गिक रूपामध्ये बघायची. आपल्याकडे नाहीये तसं. नाही. तर त्यामुळे योग्य सिस्टीम निवडणं. मग मी काही केलं तयार, पण मला प्रथितेश आर्किटेक्टने सांगितलं की प्रदीप तू जरी हे तयार केलंस तरीही हे प्रूव्हन नसल्यामुळे आम्ही प्रपोज करू शकत नाही. त्याऐवजी तू प्रूव्हन सिस्टीम घेऊन ये, ती प्रपोज करणं आम्हाला काहीसं शक्य आहे. जर तू ते यशस्वी करून दाखवलेलं असलं, कुठे रेफरन्स प्रोजेक्ट केलास किंवा काही केलंस तर ते वापरता येईल. म्हणून मग मी प्रयत्न केला. माझ्या त्या भाचीच्याच यशस्वी मध्यस्थीमुळे आमचं ELT बरोबर नातं जोडलं गेलं, आणि मग भारतामध्ये जे खूप मोठा प्रोजेक्ट आला त्यावेळेस तेवढी मोठी ग्रीन वॉल इतर कोणी करू शकत नव्हतं. पण आपल्याला सुद्धा आमच्या एक्झिस्टिंग मॉड्यूलने एवढं मोठं काम करणं अवघड होतं. मग आम्ही जो कॅनडामधला आमचा कोलॅबरेटर होता त्याच्याबरोबर बोलून याचं मॉड्यूल रिडिझाईन केलं, भारतीय परिस्थितीशी, वातावरणाशी अनुकूल होईल असं, मेंटेनन्ससाठी मुख्य. कारण ते 20 इंच बाय 20 इंच होतं, हेवी होतं. तर ते शिडीवरून आपले कामगार शिडीवरून जाणार किंवा स्कॅफोल्डिंगवर ते शक्य नाही. आपल्याकडे काही तसे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म 2008 मध्ये नव्हते. डेप्थ पण कमी होती त्याची त्या मॉड्यूलची. तर मग ते मॉड्यूल आपण रिडिझाईन केलं आणि 2009 पासून 9च्या एंड 10 पासून आपण त्यालाच एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. हा मुंबईचा प्रोजेक्ट घडला नाही काही कारणाने, पण नवीन मॉड्यूल भारतामध्ये जन्माला आलं आणि ते आपण बाहेर द्यायला सुरुवात केली. 2013 पर्यंत आपण त्यांना देत होतो. की आता तुम्ही म्हणालात की ते तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी ते मॉडेल बनवलं आणि ते एक्सपोर्ट झालं नाही. मुळातच तुम्ही काळाच्या पुढे होतात की जे कोणी इंडियामध्ये करत नाही ते तुम्हाला करायचं होतं, प्रचंड मेहनत केलेली होती. आता मी उद्योजक म्हणून एक तुम्हाला हा प्रश्न असा विचारतोय की आपण सगळ्या ह्याच्यामध्ये येऊन सगळे रिसोर्सेस लावून सगळी कल्पकता मेहनत लावून ते केलं, पण ते प्रोजेक्टच झाला नाही. भले ते तुम्ही पुढे एक्सपोर्ट करू शकला. त्या पॉइंट ऑफ टाइमला काय मनात आलं? त्यावेळेस तर एकदम गंमत होती. त्याच्या मार्केटिंगसाठी मी माझ्या क्षमतेच्या चौपट पैसे गुंतवलेले होते ऑलरेडी. असा भारतातला एकही एअरपोर्ट मोकळा सोडला नव्हता. अगदी त्रिपुरा तिकडचे सोडून, अगदी एक्स्ट्रीम ईस्ट सोडून
आणि काश्मीर सोडून असं एकही एअरपोर्ट मोकळा सोडला नव्हता की जिथं जाऊन मी आर्किटेक्ट्सना प्रेझेंटेशन दिलं नाही. म्हणजे असं व्हायचं की हा आज घरी यायचा, त्याची बॅग दुसरी मी तयार ठेवायची आणि हा दुसऱ्या दिवशी पुढच्या गावाला निघून जायचा. म्हणजे महिन्यातले जवळजवळ 22 ते 25 दिवस हा फिरत होता. कारण व्हर्टिकल गार्डन ही कन्सेप्टच इतकी नवीन होती की आर्किटेक्ट्सना सुद्धा ही प्रपोज करणं किंवा हे करता येईल का नाही हा कॉन्फिडन्स देणं हे खूप महत्वाचं होतं. आणि कसं झालं होतं की भारतात असा एक मानदंड ठरेल किंवा माहिती असेल की कुठे सक्सेसफुल झालाय असा त्यावेळेला नेमका एकही प्रोजेक्ट नव्हता. फक्त एक कसं होतं की लँडस्केपमध्ये आम्ही केलेली कामं आणि त्याचा जो एक कॉन्फिडन्स त्यामुळे वेगवेगळ्या आर्किटेक्ट्सना होता की बाबा हे जे काय काम करतायत ते चांगलं काम करतायत, त्यामुळे आपण ह्यांचं निदान समजून घ्यायला हे काय पाहिजे. म्हणतायत. त्यामुळे तो एक मोठा फायदा तेव्हा झाला की आधीच्या सगळ्या प्रवासाच्या बॅकग्राऊंड वरती लोकांनी आम्हाला वेळ देणं, समजून घेणं आणि त्याच वेळेला पुण्यामधल्या आमच्या फॅसिलिटीजमध्ये त्याच्यावरचा अभ्यास करणं, म्हणजे ही दुहेरी कसरत नक्कीच करायला लागते. म्हणजे ह्याच्यातून एक शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की कदाचित आपली आयडिया खूप चांगली असते, इनोव्हेटिव्ह असते, काळाच्या पुढे पण असते, परंतु ती तेवढंच करून थांबून चालणार नाही. कमर्शियली व्हायबल होते का, लोक ऍक्सेप्ट करतायत का, आणि त्याच्यासाठी प्रिझर्वन्स इतक्या लोकांपर्यंत जाणं, भेटणं आणि ना उमेद होता ना इतके ना ऐकून परत जाणं. खरं खरं. गंमत सांगते प्रतीक, सगळ्यात पहिला वेळेला जो प्रोजेक्ट केला ना तो प्रोजेक्ट मिळण्यामागे सुद्धा अशी गंमत झाली की मुंबईतल्या एका आर्किटेक्टनी आम्हाला बोलवून घेतलं आणि त्याला त्याच्या प्रोजेक्टसाठी म्हणून काम करायचं होतं. आम्ही सगळे असे बोलत असताना त्याला अचानक आठवलं, तो म्हणाला की नाही, माझा मित्र आहे, म्हणजे ते नातेवाईक पण होते, तर त्याला अगदी ताबडतोब करायचं. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला, म्हणजे इतपत प्रयत्न की त्या क्लायंटनी पॅट्रिक ब्लॅक, ज्याला व्हर्टिकल गार्डनचा प्रणेता मानलं जातं, फादर ऑफ व्हर्टिकल गार्डन, तर त्यांच्याशी पण कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे आम्ही ह्याची मीटिंग संपवून डायरेक्टली त्या क्लायंटला आणि त्यांच्या आर्किटेक्टला भेटायला गेलो आणि तो पहिली कमर्शियल ग्रीन वॉल भारतातली जी काय आम्ही केली ती त्यांच्या घरी केली आणि सक्सेसफुल झाली. आणि पहिल्या दिवशी ऍक्च्युली जेव्हा मीटिंग झाली त्यावेळेला क्लायंटच्या मिसेसनी आम्हाला विचारलं होतं की ह्याच्यात काही किडे मकोडे नाही ना होणार. अगदी कॉन्फिडेंटली मी सांगितलं, म्हटलं मॅडम अजिबात काळजी करू नका, काहीही आपलं सॉइल लेस आहे त्यामुळे. पण 6-8 महिने म्हणजे त्यांची काहीतरी फेब्रुवारीमध्ये वगैरे आम्ही इन्स्टॉल केली असेल, त्याच्या आधी नोव्हेंबर ते फेब्रुवारी आमच्या नर्सरीमध्ये पूर्ण ते वाढवलेलं होतं. साधारणतः जून-जुलै पर्यंत काहीही त्याच्यामध्ये हे नव्हतं, पण जुलैपासून असं जाणवलं की त्यांची ग्राउंड फ्लोअर ते पहिला मजला असं जिना होता. तर त्या लाकडी जिन्यावरती काही मातीचे कण पडतायत असं दिसलं. 3-4 वेळा असं झालं, त्यांची ती साफसफाई चालायची वगैरे, आणि मग त्यांचा फोन की का पडतंय असं. आम्ही जरा अवाक झालो, पण त्यांचा 2 दिवसांनी फोन आला की अरे काही काळजी नका करू, उंदीर होता तर सापडला. पण इथं थांबलंच नाही ते प्रकरण, ते वाढतच गेलं आणि खूप माती पडत होती आणि आम्हाला काही केल्या कळत नव्हतं, कारण आमच्या नर्सरीत ते घडत नव्हतं. काय घ्यायचं, तर अचानक एक दिवस असं म्हणजे काय बघूया तर म्हणून एक अख्खं पॅनल काढून ते त्यांच्या टेरेसमध्ये नेऊन उपडं केलं, तर आतमधून गांडुळं निघाली. अरे बापरे. एवढा खरं तर म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष व्हर्मी कंपोस्ट वापरत होतो आणि आमच्या दोघांच्याही हे लक्षात नव्हतं आलं की व्हर्मी कंपोस्ट वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये अंडी जातील, म्हणजे सीव करून घेतलं. पण हे आणि पावसाळ्यामध्ये बरोबर ती त्याच्यातनं गांडुळं बाहेर पडली आणि पहिल्यांदा असं म्हणायला लागलं आम्हाला की गांडुळं ही मित्र नाही. ते म्हणजे आपण हॉरिझॉन्टल फार्मिंग करताना मित्र आहेत, व्हर्टिकल फार्मिंग करताना मित्र नाहीत. आपल्याला काहीतरी वेगळा कंपोनंट घेतला पाहिजे. लर्निंग आणि अनलर्निंग ह्या 2 गोष्टी ऍक्च्युली वी हॅड टू रिराईट ऑल अवर सायन्स रिगार्डिंग व्हर्टिकल गार्डन्स. म्हणजे मीडियामध्ये शेणखत किती वापरायचं, कुठलं वापरायचं, का वापरायचंच नाही, वर्मी कंपोस्ट वापरायचंच नाही,
मग पुढचा विषय निघाला की पटकन कुजणारं मटेरियल जे आहे म्हणजे मातीमध्ये ते वापरायचं नाही. ते डिप्लीट होतं, केमिकल प्रॉपर्टीज बदलतात, म्हणजे मग त्याला परत भरायला लागणार. हे रिपिटेटिव्ह काम क्लायंटच्या घरी जाऊन त्यांच्या कुठे दिवाणखान्यामध्ये असतं, कुठे महत्वाच्या जागांवर असतं. तर हे परत होऊ नये म्हणून आणखी त्याच्यावर प्रयोग करून आता नॉन बायोडिग्रेडिंग म्हणता येईल या स्लो बायोडिग्रेडिंग असा काही मीडियाचा फॉर्म्युला तयार करून मग आम्ही ते सगळं बेसिकली नवाच एक मीडिया तयार केला आणि आता तो खूप सक्सेसफुल आहे. तर 10 वर्ष आम्हाला त्याच्याकडे बघायला लागत नाही. पण मुख्य कसं आहे की प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक अडचणीतून आपल्याला पॉझिटिव्हली बघितलं की मार्गही सापडतो आणि मग लॉंग टर्म आपल्याला सोल्युशन पण त्याचं काढता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक इनोव्हेशन करून थांबून नाही चालत. तुम्हाला मार्केट परत नवीन गोष्टी शिकवतं आणि परत तुम्हाला इनोव्हेशन करत राहावं लागतं. मी खूप वेळा म्हणतो की माझा सगळ्यात मोठा जर पुढे प्रतिस्पर्धी असेल तर मीच आहे. की काल जे केलंय मी त्याच्यापेक्षा आज माझं नवीनच पाहिजे. मी माझ्याशी स्पर्धा केली तर मला स्पर्धकच दुसरा कोणी असणार नाही. तर ELTचा म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट हा खरं तर तसाच डेव्हलप होत गेला की पहिल्यामध्ये म्हणजे कुठेतरी काही फ्लॉ होता म्हणून नाही, पण त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी द्यायचं, युजर फ्रेंडली द्यायचं, लोकांना सहजपणे स्वतःही इन्स्टॉल करता येईल किंवा मेंटेन करता येईल अशा पद्धतीने करायचं. वेगवेगळ्या पद्धतीने व्हर्टिकल गार्डन केलं जातं. डिझाईन्सना सपोर्ट करणं वेगवेगळ्या, ह्या सगळ्याचा भान ठेवून म्हणा किंवा प्रत्येक वेळेला येणारं चॅलेंज कसं स्वीकारायचं त्याच्यातनं एक एक सिस्टीम ऍक्च्युली इव्हॉल्व्ह होत गेली. आता आपण मॅडम मगापासून व्हर्टिकल गार्डनचा खूप वेळा शब्द वापरलाय, पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगायचं असेल तर तुम्ही कसं सांगाल की व्हर्टिकल गार्डन म्हणजे नेमकं काय? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता या व्हर्टिकल गार्डनमध्ये इतक्या उंचीवरती झाडं नेऊन ठेवली ते यांचा मेंटेनन्स कसा करता? व्हर्टिकल गार्डन म्हणजे खरं सांगायचं तर अगदी सोप्या भाषेमध्ये जी ग्रीनरी ही व्हर्टिकल स्पेसमध्ये क्रिएट केली जाते तिला आपण व्हर्टिकल गार्डन म्हणू शकतो. मग त्याच्यासाठी भिंतीवरती ती असू शकते किंवा फ्री स्टँडिंग असू शकते, हँगिंग ग्रीनरी असू शकते. व्हर्टिकल गार्डन ही कन्सेप्ट तशी 2600 वर्षांपूर्वी सुरुवात झाली असेल. हँगिंग गार्डन्स ऑफ बॅबिलॉन, ओके, इथे इसवी पूर्व 600 साली पहिल्यांदा टेरेस्ड गार्डनमधनं त्यांनी झाडं हँग केली होती. मग नवीन ह्या आत्ताच्या शतकामध्ये 1937 साली स्टॅनले हार्ट म्हणून होते, त्यांनी त्याची पेटंटेड टेक्नॉलॉजी आणली. पण ह्याला खऱ्या अर्थाने पुढे जे नेलं की ज्याला व्हर्टिकल गार्डनचं प्रणेते म्हटलं जातं किंवा फादर ऑफ व्हर्टिकल गार्डन ग्रीनवॉल म्हटलं जातं, तो पॅरिसचा बॉटॅनिस्ट पॅट्रिक ब्लँक. त्यांनी त्याला पूर्णपणे एक वेगळी दिशा नेऊन लोकांमध्ये जगन्मान्यता मिळवून देणं हे झालं. आणि मग वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतींनी कामं करून, कोणी मॉड्युलर गार्डन्स, कोणी नॉन मॉड्युलर गार्डन्स, मग त्या त्या देशाच्या क्लायमेटला सुटेबल असणारी असं ते म्हणजे पुढे नेलं. सिस्टीम आल्या म्हणजे मॉड्युल्समध्ये कप पद्धतीने, पॅनल पद्धतीने असं करत करत वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळी सिस्टीम अशी डिझाईन झाली. म्हणजे तुम्हाला जर समजा नॉईज रिडक्शन करायचं असेल, वाऱ्याला थांबवायचं असेल, स्क्रीन पाहिजे असेल तर पॅनल सिस्टीम असू शकते. किंवा तुम्हाला समजा वाऱ्याचा प्रतिरोध आहे त्याच्यामधून आरपार हवा न्यायची असेल की तेवढा विंडलोड घेणं शक्य नाही आहे, किंवा कधी कधी हवा थंड करण्यासाठी सुद्धा त्याच्या सिस्टीमच्या आतून हवा गेली की गार होते. अशा वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळी सिस्टीम वापरली जाते. आणि परत तुमच्याकडे कुठली सिस्टीम चांगली परफॉर्म करेल हे त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं असतं. थोडक्यात कस्टमायझेशन आपल्या वातावरणानुसार, आपल्या मायक्रो क्लायमेटनुसार कोणते झाडं लावायची, कोणती सिस्टीम वापरायची आपल्याला ठरवायला लागतं. बरोबर. जनरली असं असतं ना, मला हे आवडलं, मला हे द्या, मला ते लावून द्या, अशी एक डिमांड असते. नाही होतं बाबा असं. पण आपल्याला महत्वाचं की झाड लावते तर झाड तिथे जगणार आहे का हे सगळं बघून आपल्याला सिस्टीम आणि सगळ्या गोष्टी ठरवायच्या आहेत. आता जसं तुम्ही बेंगलोर एअरपोर्टमध्ये सुद्धा म्हणालात की खूप उंच आपण सांगायचं बेल्स टांगलेले आहेत, व्हर्टिकल गार्डन्स तुम्ही खूप उंच काम केलंय, ह्यांचा मेंटेनन्स कसा करता? खरं फिजिबिलिटी म्हणून आम्ही एक पहिला रिपोर्ट तयार करतो. ओके, त्याच्यामध्ये सुरुवातीला शेड शॅडो, मग स्ट्रक्चर म्हणजे ते लोड घेईल की नाही, मग सर्व्हिसेस, आणि ह्याच्यानंतरचा झाड निवडायच्या आधीचा पहिला प्रश्न मी पोचू कसा तिथे. अगदी बरोबर. इन्स्टॉलेशनला
कसं असतं की तुम्हाला खूप साऱ्या संधी असतात. साईट चालू असते, स्कॅफोल्डिंग असतं, मशिनरी असते, सगळं असतं. पण हे सगळं जरी असलं आणि खाली जर फर्निचर झालं तर तुम्ही कसे पोहोचणार? त्यामुळे ग्रीन वॉल करायच्या आधी, फायनल करायच्या आधी तिथं मी पोहोचणार कसा, त्याच्यासाठीची शिडी असेल, स्कॅफोल्डिंग असेल, सीझार लिफ्ट असेल किंवा ती गंडोला, स्पायडर लिफ्ट, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला ऍक्सेस करता येतो. पण तो सेफ कसा असेल आणि शाश्वत कसा असेल या दोन्हीलाही खूप महत्व आहे. बरोबर आहे. म्हणजे करण्या अगोदरच केल्यानंतर काय काय करायचंय त्याचं प्लॅनिंग गरजेचं आहे. अगदी अगदी अगदी. आणि मला वाटतं हे सगळ्यांनीही शिकण्यासारखी गोष्ट आहे की आपण प्रोडक्ट बनवतो, माझं प्रोडक्ट खूपच छान आहे, परंतु कस्टमरकडे गेल्यानंतर त्याचं सर्वायवल किती राहणार आहे. केवळ तुम्ही आलात म्हणून मी तुम्हाला प्रोडक्ट दिलं किंवा नुसतं गार्डन बनवून दिलं हा कन्सेप्ट आपण ठेवला नाही पाहिजे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला वाटतं बाकीच्या उद्योजकांनी सुद्धा पाळल्या आपल्या व्यवसायामध्ये, तर त्यांचा व्यवसाय बाकीच्यांपेक्षा वेगळा बनू शकतो. आणि ही व्हर्टिकल गार्डन हा खर्च नाहीये, ही गुंतवणूक आहे. थोडंसं एक्सप्लेन करा. आपण खूप वेळा एखादी गोष्ट आणतो, आपल्याला माहिती हिचं काम एवढंच आहे आणि तेवढं झालं की आपण त्याचा कचरा म्हणून सुद्धा फेकून देतो, विल्हेवाट लावतो. पण ग्रीन वॉल अशी आहे की त्याच्यावरती एक कन्सिडरेबल अमाऊंट, काही थोडी जास्तच अमाऊंट आपण खर्च करत असतो. पण मी हा खर्च हा शब्द वापरत नाही, मी गुंतवणूक म्हणतो. कारण खर्च हा ज्या दिवशी तुम्ही पेमेंट करता त्या दिवशी खर्च होतो, पण त्याच्यापासून तुम्हाला पेबॅक अपेक्षित असतो. की तिथून पुढचा काही काळ अपेक्षा असते की ती ग्रीन वॉल ग्रीन राहावी. मी 2 पैसे त्याच्यामध्ये परत गुंतवून झाडं बदलली, मला ह्याचा कंटाळा आला किंवा कुठल्या कारणाने झाडं खराब झाली, ते मी तात्पुरता मेंटेनन्स करून परत मला ते नव्याने ती सौंदर्य मला बघायला मिळू शकतं. त्यामुळे त्याच्याकडून पेबॅकची अपेक्षा आहे. खर्च करून विसरलो असं नाही. आणि पेबॅक पाहिजे असल्यामुळे, लॉंग टर्म परफॉर्मन्स पाहिजे असल्यामुळे तो सस्टेनेबल आहे का, योग्य झाड लावतोय का मी तिथे, माझा मीडिया टिकणार आहे का, पाणी तिथे येणार आहे का, आलेलं पाणी एक्स्ट्रा झालं तर खाली माझं फर्निचर तर नाही ना खराब होणार. या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन मग आपण ते करायचं असतं. आणि हे सगळं त्यावेळेस आपण विचार करू शकतो की ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे हा खर्च नाही, हे गुंतवणूक आहे. आणि ह्या गुंतवणुकीमुळे माझ्या क्लायंटला पुढची 20 वर्ष 10 वर्ष ही सतत ग्रीनरी बघायला मिळायला पाहिजे. आणि त्याचे बेनिफिट्स जे आहेत, आज त्याच्यात असंख्य प्रकारचे बेनिफिट्स आहेत. गुगल केलं तुला सगळे मिळतील एका लाईन मध्ये. नक्की. तर ते बेनिफिट्स जे आहेत ते मिळावेत म्हणून ती गुंतवणूक आहे, खर्च नाही. आणि असं खूप ठिकाणी जाणवलंय की बाबा व्हर्टिकल गार्डन हे एंट्रन्स लॉबीमध्ये केलंय, कुणाच्या बेडरूममध्ये केलेलं आहे, कुणा अगदी काही ठिकाणी स्वयंपाकघराच्या जवळही केलेलं आहे, काही ठिकाणी हर्ब्स गार्डन केलेलं आहे. तर ह्या सगळ्याचा म्हणून ह्यासाठी ॲक्च्युली हा कायम म्हणतो की ही गुंतवणूक आणि ती क्लायंटला समाधान देणारी असली पाहिजे. रिपिटेटिव्ह जर त्याच्यामध्ये झाडं बदलायला लागली, ते रिकरिंग एक्सपेन्सेस जर झाले तर काही त्याचा उपयोग नाही आहे, समाधान नाही मिळणार. म्हणजे त्याची कायम जाणीव ठेवायला लागते की बाबा ग्रीन वॉल ही वर्षभर ग्रीन कशी राहील, त्यासाठी आवश्यक ती ज्या सगळ्या बाबी असतील त्या पहिल्या दिवशी लक्षात घेऊन त्याप्रमाणे सिस्टीम कोणती वापरायची, झाडं कोणती वापरायची, इरिगेशन सिस्टीम कशी बसवायची, ऑटोमेशन करायचं का, ह्या प्रत्येकाचा विचार आधी करायला लागतो. आणि असं म्हणतातच की ज्याचा उद्यावरती विश्वास असतो ना तो आज झाड लावतो. आणि आपल्याला उद्या चांगलं आयुष्य पाहिजे असेल, परत आपल्याला या सगळ्या सिमेंटच्या जंगलामधून हिरवाईकडे यायचं असेल तर आपल्याला व्हर्टिकल गार्डन करणं अतिशय गरजेचं आहे आणि झाडांच्या जवळ जाणं गरजेचं आहे.